हॅलो गाईज, कशा आहात? गुड मॉर्निंग. तर नवीन वर्षाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या सुद्धा तुम्हाला व तुमच्या परिवाराला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या. तर आज आहे आपला नवीन वर्ष सुरू होतो ह्या आजच्या दिवसापासून. तर आजचा ब्लॉग आपण त्याच्यावरतीच बनवतोय. तर चला बघूया आज आपण कशी गुढी उभी करतोय. आणि सकाळी किती वाजता उठली तू? मी तसं 7:30ला उठले पण लय लेट झाले तरी सुद्धा. तर तिने सगळं घर वगैरे पुसून घेतलं, घरातली फरशी वगैरे पुसली, सगळे भांडे म्हणजे देवाला जे सामान लागतं ते सगळं धुवून ठेवलंय, हार बनवून ठेवलाय. आता फक्त गुढी उभा करायची. तर चला बघूया कशी तयारी करतोय आपण. परत एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या पण तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. तर चला बघूया आपण काय करतोय. मी असं उभा बनवलाय आणि कारण की गुढीला आपण उभा हार लावणार आहोत. तर चला. कोणती साडी काढली? तरी नवीन साडी. आपण ही साडी लावणार आहोत गुढीला आणि ब्लाउज पीस. स्वामी ओम स्वामी शिव मल्हार. बांधायला दोरा वगैरे घेतलाय का? दोरा वगैरे घेतलाय का बांधायला? सुद्धा दोरा बघतो ना, थांब ना. उभे असे छान लावा, उभे असे दोन उभे असे पट्टे. काय लावते पट्टे? हा, पट्टे छान दिसतात. गुढीला असं आम्ही काय कुंकू आणि भस्म लावून घेतलाय.
आणि रांगोळी वगैरे काढायचे राहिले. मस्त रांगोळी वगैरे काढते आता ही. छान काढले रांगोळी. ते लावले आणि रे मस्त असं आरतीचं ताट वगैरे सजवलंय. आणि त्यातल्या त्यात आमची आता अवनी सुद्धा उठली. उठून बिचारी तिकडे बसलीच होती गादीवरती. थोडी तर उभी झालीच होती आणि घरातली पूजा पण झाली होती. तर फुलं वगैरे रिक्षा मांडत होती मस्त देवांना. छान दिसतो. आमच्या घरामध्ये जर देवाचं काय असेल तर एकदम ती दीक्षा एकदम मनापासून करत असते. मी बघत असतो एकदम. तर आमची आता गुढी उभा झालेली आहे. अगरबत्ती दिवा वगैरे लावते. मग ही नैवेद्य ठेवणार. तर रांगोळी वगैरे मस्त सगळं काढून झालंय आणि ताट पण सजून देवापुढे ठेवले. आता ही ववळ फक्त आता नैवेद्य राहिला ठेवायचा. ते सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर ठेवणार आहे ती. तर आता ही अशी ववळ ती आहे. तर काहीच कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.